नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे, अंकुश नावाचा, आणि त्या चित्रपटामध्ये गोड अभिनेत्री, गोड गळ्याची अभिनेत्री आणि तिच्यासोबत एक नवा कोरा नवोदित कलाकार आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे। दीपराज माझ्यासोबत आहे आणि केतकी माझ्यासोबत आहेत। कसे आहात दोघे? सुपर। बरं, एक नवीन चित्रपट येतोय अंकुश नावाचा, त्यामध्ये दीपराजचं लॉन्चिंग झालं, एक नवा कोरा चेहरा आम्हाला भेटला आहे मराठी इंडस्ट्रीला। काय सांगशील केतकी, काय सांगशील सगळ्या एक्सपिरियन्सबद्दल? सगळ्यात आधी मी असं म्हणेन की राजाभाऊ खुल्यांनी हा सिनेमा निर्माते ते आहेत या सिनेमाचे, आणि ओंकार फिल्म्सचा हा पहिला सिनेमा अंकुश हा सगळ्यांच्या भेटीला 6 ऑक्टोबरला येतो, आणि दीपराज चं लॉन्च होतं आहे। याचा मला आनंद का आहे, कारण मी ती पूर्ण प्रोसेस त्याची बघितलेली आहे, खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी। आणि दीपबद्दल मी हे सांगेन की खूप शांत, म्हणजे जिथे इथे ॲक्शन जे त्यांनी केली आहे त्यामुळे त्यांना असं वाटलं की अरे बापरे, हा असं काय म्हणतात, खूप रागीट असेल का, खूप असा अग्रेसिव्ह असेल का, प्रचंड शाय आणि शांत आहे। आणि मला असं वाटतं की एका आर्टिस्टचं हे खूप चांगलं लक्षण आहे, आणि मी त्याच्याबद्दल हे सांगेन की मी पूर्ण प्रवासात त्याचं एकच गोष्ट बघितली की तो शांतपणे एक एक गोष्ट खूप मनापासून मेहनतीने तो करतो, आणि मला माझ्या डेब्यू फिल्मची आठवण झाली, त्यामुळे आय एम रिअली हॅपी फॉर दीप। आणि मी रावी हे कॅरेक्टर मी याच्यात प्ले करते, आणि खूप सुंदर लव्ह स्टोरी आहे। आणि मला असं वाटतं अंकुश या फिल्ममध्ये एक अशी व्यक्ती जर तुम्हाला मिळाली आयुष्यात की जी ह्याच्या आयुष्यात मी येते, जी तुम्हाला राईट पाथवर जर ठेवणारी मिळाली, तुमचं आयुष्य एकतर चांगल्या दिशेने तर वळतंच, पण जर चुकीची व्यक्ती असली तर वाईट दिशेने पण वळू शकते। त्यामुळे जर एक राईट पार्टनर आली तर कसं ते चांगल्या दिशेला जातं, मला असं वाटतं हे सुद्धा ती फिल्म सांगते। नाही, तसं केतकी तू आत्ताच बोललीस की दीपराज खरंच खूप शांत, आणि आम्ही सुद्धा आता बघितलं दीपराज, म्हणजे एवढा धमाकेदार परफॉर्मन्स केलात, पण तरी ते झाल्यावर पण एकदम शांत अबोल असा असणारा। काय सांगशील, सिव्हिल इंजिनियर ते अभिनय कसा होता, केवढा एक्साइटिंग होता प्रवास? आता इंजिनिअरिंग पण करायची होती, जेव्हा माझं ठरलं की मूवी मला करायची आहे, तेव्हा मी सगळं म्हणजे कॉलेज पण करत होतो, आणि त्यात सगळं ॲक्टिंग वर्कशॉप पण सुरू केली, माझ्या लँग्वेजवर अभ्यास केला, बॉडी लँग्वेजवर, आणि त्यावेळी म्हणजे इंजिनिअरिंग पण फर्स्ट इयरच चालू होता, आणि तो ऑनलाईन होता, त्यामुळे एवढं नाही डिफिकल्ट होतं, पण होतं त्यात मी बॅलन्स केलं आणि मॅनेज केलं सगळं। आणि खूप मी सांगायचं की पहिले हे आहे माझं शूट आता झालंय, आता मी डान्स करतोय, मग आता मी म्हणजे ब्रेक मध्ये काय केलं, आणि दुसरा दिवस एक्झाम, ब्रेक मध्ये काय केलं, तर मी एक्झाम दिली, मला खूप छान पर्सेंटेज मिळाले, आणि तू तेही शांतपणे सांगायचं। नाही, म्हणजे असं पण नाही की बाबा एक्झाम आहे तर बाबा एक्झामकडे लक्ष, पण दोन्ही गोष्टी पूर्णपणे बॅलन्स केलं। बरं, तुम्हाला दोघांना प्रश्न विचारायला आवडेल की अंकुश एक नवीन चित्रपट होतो, या चित्रपटाची स्क्रिप्ट जेव्हा आपल्या हातावर येते, एक कलाकार असेल किंवा साधा अभिनेता जरी असला तरी त्याला कळतं की या स्क्रिप्टमध्ये काहीतरी बात आहे, काय होतं तेव्हा फर्स्ट एक्सपिरियन्स काय होतं? आता हे स्क्रिप्ट म्हणजे पहिले तो मुलगा शाय असतो, जसं की मी पहिलं होतो, आणि तसं तो एक वाईट मार्गाने निघतो, पुढे जातो, आणि परत तो कसं चांगल्या मार्गाला येतो, कोण त्याला सपोर्ट करते, म्हणजे केतकी सुद्धा सपोर्ट करते की चांगल्या मार्गाला यावं, ह्यावर मूवी बेस आहे की एक मुलगा असतो मिडल क्लास, तो कसा वाईट मार्गाला चाललो असतो, म्हणजे एक कॅरेक्टर एक न्यूट्रल आहे, चांगलं म्हणजे हत्यार वेपन, अंकुशमध्येच वेपन एक हत्यार, एका चांगल्या व्यक्तीच्या हातात गेलं तर चांगलं होईल, आणि वाईट व्यक्तीचा वाईट परिणाम होईल। किती तू काय सांगशील की जेव्हा स्क्रिप्ट तुझ्या हातामध्ये येते, जसं तू बोललीस की मी डेब्यू फिल्म केले, तर आधी पार्श्वभूमी ही मालिकेची बोलण्यापेक्षा चित्राची होतीच, अभिनयाची होतीच, यामध्ये काय वेगळं आम्हाला बघायला मिळेल, केतकीचा नवीन अवतार किंवा केतकीची नवीन भूमिका? यामध्ये केतकीने पहिल्यांदा डान्स केलाय जो आम्ही खरंच खूप उत्तम झालाय डान्स। ॲक्च्युली सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांनी आणि सगळ्या चाहत्यांनी जे काही मला प्रेम दिलंय, मी फार आभारी आहे, ते आहेत म्हणून मी आहे, आणि त्यांनी कुठेतरी मला इंस्टाग्रामवर कॉमेंट्समध्ये की आम्हाला तुझा डान्स करताना बघायचं आहे, आणि ती संधी मला या निमित्ताने मिळाली ती डिरेक्टली गणेश मास्टरजींबरोबर मिळाली, आणि त्यामुळे
मला पहिल्यांदा खूप टेन्शन आलं होतं आणि मग ते म्हणले की अगं छान करतेस की डान्स. मी म्हटलं सिरियसली मी करते का चांगला. ते म्हणे हो तू शिकली आहेस का. म्हटलं नाही शिकले मी कधी, मी असं पण केलं नव्हतं. बट आम्ही जो डान्स केला तो डिरेक्टली -4 to -15 मध्ये स्वित्झर्लंडलाच केला. आणि आम्ही सगळे कुडकुडत होतो. त्यामुळे आम्ही उन्हाळा असो किंवा व्हेरीफाईड झालो या, हे सगळं आमचे हात असे थरथर होत होते. बट जे तुम्ही विचारलं की काय वेगळं बघायला मिळतं, डान्स आहे, अप्रतिम म्युझिक आहे या फिल्मला. चिनार महेश, अमित राज दादा, चिनार महेश आणि शफात अली, त्या सगळ्यांनी इतके वेगवेगळे फ्लेवर्स आणले. आणि आपण म्हणतो ना की गाणी सिनेमातली आता आधी जेवढी असायची तेवढी राहिली नाही आहे, तर हे परत मोडलं आहे या फिल्मनी. आणि मी जसं नेहमी म्हणते की कोण म्हणतं मराठी फिल्मचं बजेट नसतं, ही हायेस्ट बजेट मराठी फिल्म आहे. आणि मला असं वाटतं कुठल्याही बॉलिवूड फिल्म किंवा साऊथ फिल्मपेक्षा कुठेही कमी नाही आहे हे तुम्हाला स्क्रीनवर बघताना. नक्कीच खरंच खूप सुंदर वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. पुढे सुद्धा प्रमोशन करा, आपण भेटत राहू. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या नवीन प्रवासासाठी. थँक्यू.